अहिल्यानगर सत्र न्यायालयाचा ठोस निर्णय, पदाधिकारी तुरुंगातच. सेनापती बापट सोसायटी प्रकरण, चेअरमन व संचालकांचा जामीन फेटाळला. अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयात आज पारनेर तालुक्यातील गाजलेल्या सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणी मोठा धक्का बसला. चेअरमन रामदास भोसले आणि संचालक संतोष चाहेर, बाबाजी तानपुरे, बाळासाहेब धोत्रे तसेच भास्कर जाधव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने अर्ज नामंजूर केला. या सुनावणीत ठेवीदारांच्या वतीने ॲडव्होकेट ऋषिकेश शिंदे, ॲडव्होकेट प्राजक्ता कारंडे व ॲडव्होकेट रामदास घावटे यांनी ठोस युक्तिवाद मांडले, तर सहाय्य म्हणून प्रवीण आदमाने उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे ठेवीदारात दिलासा निर्माण झाला असून संचालक मंडळींना तुरुंगातच राहावं लागणार आहे. या प्रकरणाच्या पुढील कायदेशीर घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आज सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या पतसंस्थेच्या संचालक मंडळांच्या अटकपूर्व जामिनांवर सुनावणी होती. 11 जून 2025 रोजी या पतसंस्थेविरोधात ठेवीदारांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 463/2025 हा गुन्हा नोंदवून घेतलाय. यामध्ये MPIDचे कलम सेक्शन 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि चेअरमन तसेच पारनेर शाखेचे CEO इत्यादींविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यात आलेला आहे. आता सध्या यापैकी 5 ते 6 जणांच्या संचालक मंडळातील लोकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. तर या सुनावणी दरम्यान या 5ही जणांचे जामीन अर्ज मेहरबान कोर्टाने नामंजूर केलेले आहे. यामध्ये संतोष चाहेर, धोत्रे, साहेब धोत्रे, बाळासाहेब धोत्रे, बाबाजी किसन तनपुरे, संतोष गंगाधर चाहेर, भास्कर विठोबा जाधव आणि रामदास भोसले या सगळ्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आणि या सगळ्यांचे जामीन अर्ज आज नामंजूर करण्यात आलेले आहे. आणि यानंतर म्हणजे रामदास झंजाड यांचा आधीचा जो जामीन अर्ज नामंजूर केला होता तर तो माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे त्यांनी अपील दाखल केलेला आहे. त्या विरोधात एकनाथ आवटी यांच्या नावाने हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालय येथे आज रोजी सेनापती बापट पतसंस्थेविरुद्ध सुनावणी होती. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट ऋषिकेश शिंदे यांनी आज रोजी मेहरबान कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केली. तसेच आज 29 सप्टेंबर रोजी मेहरबान कोर्टामध्ये ऑर्डरसाठी ठेवण्यात आले होते. त्याच्यामध्ये सगळे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट प्राजक्ता करंडे व तसेच ॲडव्होकेट ऐश्वर्या काळे व त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रवीण आदमले यांनी मदत केलेली आहे. सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्था यांची आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी तारीख होती. तर आज ॲडव्होकेट ऋषिकेश शिंदे यांनी युक्तिवाद करून सर्व असणारे संचालकांचे जामीन अर्ज नामंजूर केलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत असणारे ॲडव्होकेट प्राजक्ता कारंडे व त्यांच्या सहकारी ॲडव्होकेट ऐश्वर्या काळे व यांना सहाय्यक प्रवीण आदमाने यांनी या ठिकाणी मदत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.